मित्रांनो नमस्कार. मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की कौशल्य विभाग योजनेअंतर्गत स्किल ट्रेनिंग संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. हे कोर्सेस स्किल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर मित्रांनो, जे सुशिक्षित बेरोजगार तरुण असेल, जे रोजगारापासून वंचित असेल, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना, 10वी 12वी पास महिला असो मुले असो, वयोगट 18 ते 45 वयोगटातील सर्व तरुण तरुणींना या योजनेतून आपण कौशल्य विभागाचे ट्रेनिंग घेऊ शकतो. हे पूर्ण ट्रेनिंग शासनातर्फे विनामूल्य असतात. तर त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देत आहोत. तर चला माझ्या माहिती जाणून घेऊया. जिल्हा कौशल्य विकास योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौशल्य संदर्भातील विविध प्रकारचे विविध सेक्टरमधील डिप्लोमा कोर्स हे विनामूल्य शिकवण्यात येत आहे. तर मित्रांनो, यामधील ज्या विद्यार्थ्यांची 10वा वर्ग झालेला आहे, 12वा वर्ग झालेला आहे व 18 ते 45 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना ही एक खूप मोठी संधी आहे. या संधीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारू शकता किंवा कंपनीमध्ये जॉब करू शकता. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला या सर्टिफिकेटच्या आधारे जॉब मिळेल. या संदर्भातील मी तुम्हाला माहिती देतो की कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध सेक्टरमधील जसे की शिलाई मशीन, ब्युटिक मॅनेजर, फॅशन डिझायनिंग, मेकअप आर्टिस्ट, कॅम्प्युटर कोर्सेस, DTP कॅम्प्युटर कोर्सेस, हेल्थमधील कोर्सेस, अशा विविध प्रकारचे जवळपास 500 ते 600 प्रकारचे कोर्सेस, जसे सोलर पंप टेक्निशियन, फील्ड टेक्निशियन, फूड प्रोसेसिंग कोर्स, अशा विविध प्रकारचे वेगवेगळ्या सेक्टरमधील भरपूर कोर्सेसचे प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 15-15, 20-20 सेंटर असून ह्या सेंटरवर तर विनामूल्य हे प्रशिक्षण मिळत आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 2.5 महिने, 3 महिने, 4 महिन्यापर्यंत प्रशिक्षण असतं. हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य असतं. याकरता 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला TCची झेरॉक्स, आधार कार्डाची झेरॉक्स व पासपोर्ट फोटोची आवश्यकता लागते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचे प्रशिक्षण सेंटर आहे. त्या प्रशिक्षण सेंटरला जाऊन आपण आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी. प्रशिक्षण चालू झाल्यानंतर तुम्हाला नियमित 5 तास, 6 तास, 4 तासानुसार हे प्रशिक्षण घेणे. यामध्ये तुम्हाला थेअरी, प्रॅक्टिकल हे संपूर्ण शिकवण्यात येते. प्रशिक्षण कालावधी 3 ते 4 महिन्याचा असतो. प्रशिक्षण संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वन जॉब ट्रेनिंग OJT हे पण तुम्हाला मिळते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रशिक्षण सेंटरला तुमचे पेपर होईल. पेपर झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. या डिप्लोमा सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही कंपनीमध्ये जॉब करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय तुम्ही याच्या माध्यमातून उभारू शकता. जर यथा कदाचित तुम्हाला ट्रेनिंग झाल्यानंतर, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुम्ही सबसिडीवर ते कर्ज पण उपलब्ध करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय उभारू शकता. तर मित्रांनो, हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शासनाने ही योजना लागू केलेली आहे. या योजनाची सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी 18 ते 45 वयोगटातील महिला, पुरुष, SC, ST, OBC सर्व कॅटेगरीतील लोकांना या विनामूल्य मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा घ्यावा. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू असते. यामधून तुम्ही एक स्वतःचा रोजगार उभारू शकता. या रोजगारातून तुम्ही तुमचा जास्तीत जास्त पैसा कमवू शकता. त्यानुसार मित्रांनो, या योजनेचा फायदा घ्या. आपल्या मित्रांना सांगा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचे प्रशिक्षण सेंटर आहे. या प्रशिक्षण सेंटरची माहिती जर तुम्हाला नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी कौशल्य विभाग म्हणून एक ऑफिस असतं. त्या ऑफिसला जा. तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्या माहितीच्या आधारे तुम्ही तिथं
सेंटरची माहिती घेऊ शकता. तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये कुठं जिथं प्रशिक्षण सेंटर असेल तिथं जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट द्या. तिथं तुमचं ॲडमिशन करा. ॲडमिशन हे विनामूल्य असतं. कुठल्याही प्रकारची फी द्यावी नाही लागत. यानुसार तुम्ही तुमचं प्रशिक्षण घेऊन 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय, रोजगार किंवा कंपनीमध्ये या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला जॉब, नोकरी, व्यवसाय उभारू शकता. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.